हॅलो नमस्कार, मी माझ्या बोलताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ. आपला आजचा व्हिडिओ असा आहे की अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू रातोरात तुमचे नसीब उजळेल. याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि उपाय त्यामध्येच तुम्हाला शेअर करणार आहे. तर कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया. आता आपण आपल्या घरामध्ये प्रत्येकजण सकाळी उठल्यानंतर अंघोळ करतच असतो, पण अंघोळ करण्याची सुद्धा काही पद्धत असते. तर ती कशी आपण अंघोळ करण्याच्या पद्धतीमध्ये काही वेगळा बदल केला तर आपल्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घडू देखील लागतात आणि आपल्याकडे खूप पैसा धनसंपत्ती येऊ लागते. आणि म्हणूनच आपल्याला या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडाव्या असं जर का तुम्हाला वाटत असेल तर आपण तीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी कोणती वस्तू टाकायची आहे आणि या वस्तूंच्या उपयोगाने आपण आपलं नशीब किंवा जीवन सुख समृद्धीचं कसं बनवणार आहोत. हा उपाय केल्याने जर आपले जीवन सुद्धा रातोरात बदलणार आहे आणि खरोखर आपल्या नशिबांची दारं सुद्धा उघडणार आहेत. आता आपण खूप सारे जण धनप्राप्ती करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतच असतो. तर एवढे सर्व उपाय करून सुद्धा जर आपल्याला किंवा आपल्या घरामध्ये सुख शांती किंवा वैभव येतच जर नसेल तर म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये एक खास उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता आपण सकाळी अंघोळ केल्यानंतर आपल्या आजूबाजूला जी काही नकारात्मक शक्ती असते ती संपूर्णपणे नष्ट होऊन जात असते आणि त्याच सोबत आपण सकारात्मक ऊर्जेचा संचार सुद्धा आपल्याला येऊ लागतो. नियमित अंघोळ केल्याने आपल्या शरीरातील ज्या काही वाईट गोष्टी देखील आपल्या अंघोळीच्या पाण्यासोबत निघून जातात. परंतु अंघोळ करण्याची पद्धत पण योग्य पाहिजे. तर जर का आपण योग्य रीतीने किंवा पद्धत वापरून अंघोळ केली तर त्या अंघोळीचा मात्र आपल्याला नक्कीच चांगला फायदा होत असतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या नशिबामध्ये चांगलं सुख सुविधा किंवा चांगलं आरोग्य राहावं किंवा आपलं भाग्य चमकावं, तर आता सर्वांनाच वाटत असतं आजकाल सुख सुविधा ह्या कोणाला नको असतात का. तर मग एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पौर्णिमा अमावस्या किंवा एकादशी अशा एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी आपल्याला तलाव किंवा नदीवरती अवश्य अंघोळ करायची आहे. आणि त्यासोबत वर्षातून एकदा संक्रांतीच्या दिवशी तलावामध्ये किंवा नदीमध्ये अंघोळ करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. नदी व तलावामध्ये ओजस्वी शक्ती आणि किरण यांचा पूर्ण समावेश असतो आणि जर का अशा वेळी आपण या शक्तींच्या सहवासामध्ये अंघोळ केली तर त्या शक्तींच्या प्रभावी किरणामुळे आपले जीवन सुद्धा उजळून जात असते आणि या शक्तीमुळे आपला येणारा काळ हा सकारात्मक होतो. आता बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या या व्यस्त जीवनामध्ये आपला नेमकं कुठे नदी किंवा तलावावरती जाऊन अंघोळ करणं शक्य देखील होत नसतं. तर बघा, पण आपण तर आपल्या घरी सुद्धा बरेचसे असे काही उपाय तर करूच शकतो आणि आपण आपले जीवन सुद्धा सकारात्मक बनवू शकतो. तसं जर बघायला गेलो तर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या ग्रहांची महत्त्वाची भूमिका असते आणि याच ग्रहांच्या प्रभावाने सुद्धा आपण आपले जीवन किंवा नशीब नक्कीच बदलू शकतो. आणि त्यापैकी एक ग्रह म्हणजे तो आपला शुक्र ग्रह. तर शुक्र ग्रह हा धनाचा कारक मानला जात असतो. शुक्र ग्रह आपल्या जीवनामध्ये नेहमी धन आकर्षित करण्याचं काम करत असतो. आपल्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह जर का योग्य स्थानावर असेल तर आपल्याला कधीच पैशाची किंवा धनांची अडचण येत नाही किंवा पैशांची चणचण आपल्याला वाटत नाही.
नेहमी आपल्याजवळ पैसा हा कायम राहत असतो आणि आपल्याला धनप्राप्ती सुद्धा होते। तर आता आपल्याला रात्री झोपताना आपल्या डोक्याजवळ काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरून त्यामध्ये अगदी 1 चमचाभर हळद टाकायची आहे आणि हा ग्लास आपल्याला आपल्या अंगावरून 7 वेळा उतरवायचा आहे आणि आपल्या मनामध्ये जी कोणती इच्छा असेल ती बोलायची। इच्छा मात्र नेहमी पॉझिटिव्ह बोला आणि हा ग्लास रात्रभर आपल्या उशाशी ठेवायचा आहे। ग्लास मात्र आपल्याला काचेचाच घ्यायचा आहे, प्लास्टिकचा किंवा स्टीलचा असा आपल्याला चालणार नाही। काचेचाच ग्लास घ्यायचा आहे, छोटा घ्या मोठा घ्या, परंतु ग्लास आपल्याला काचेचाच घ्यायचा। आणि सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण आंघोळ करणार आहोत तेव्हा त्या ग्लासातील पाणी आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं, असं मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्याने अंघोळ करत असताना आपल्या पंचनदीचे स्मरण देखील आपल्याला करायचे असतात। आता तुम्हाला ज्या कोणत्या 5 नद्यांची नावे येत असतील त्या 5 नद्यांची नावे तुम्ही घेऊ शकता। त्यांना अगदी मनोभावे शरण जायचं आहे आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या अशी मनातून अगदी कळकळीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे। असे केल्याने पंचसिंधू व सप्तसिंधू यांची आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त होतात। आपल्या जीवनामध्ये कोणत्याही अडचणी किंवा समस्या पूर्णपणे नष्ट होऊन जातात। याचबरोबर आपल्याला अंघोळ केल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी सुद्धा घडू लागतात। त्यासोबतच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी तुरटी टाकल्यावर जी काही नकारात्मकता असेल ती सकारात्मकतेत रूपांतरित होत असतात, कारण की तुरटी ही नकारात्मकतेला शोषून घेत असते आणि सकारात्मक ऊर्जेला परिवर्तित करत असते। म्हणून आपल्याला तुरटी आपल्या घरामध्ये नेहमी ठेवायची असते। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलवरती जर का तुम्ही नवीन बघत असाल आणि तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।